नमस्ते, मी गणेश खडकर एज्युकल्चरमध्ये तुमचं स्वागत करतो। आज आपण आपली जी करंट अल्गोरिदम ही यूट्यूब सिरीज आहे त्यामध्ये आज एक नवीन मुद्दा आपण डिस्कस करणार आहोत। नुकतीच तामिळनाडू सरकारने एक नवीन समिती स्थापन केलेली आहे केंद्र राज्य संबंधासंदर्भातला। ही समिती काय आहे, ती समिती काय करणार आहे, तिचा उद्देश काय आहे आणि मग केंद्र राज्य संबंधासंदर्भातल्या इतर राज्यांनी स्थापन केलेल्या समित्या, मग सरकारी कमिशन, पुंची कमिशन याच्याविषयी आपण परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती घेणार आहे। आजचा टॉपिक खूपच जास्त महत्त्वाचा आहे, याच्यावर तुम्हाला 100% क्वेश्चन येणाऱ्या परीक्षेमध्ये पाहायला मिळणार आहे। चला मग आजच्या आपल्या टॉपिकला आपण सुरू करू। केंद्र राज्य संबंध हा आजचा आपला मुद्दा आहे। मुद्दामच आपण त्याला केंद्र राज्य संबंध नाव दिलेलं आहे, कारण गेले काही दिवस झाले तामिळनाडू सरकार असेल, पंजाब गव्हर्नमेंट असेल, केरळ गव्हर्नमेंट असेल, तेलंगणा गव्हर्नमेंट असेल, वेस्ट बेंगॉल सरकार असेल, या सगळ्या सरकार आणि केंद्राचे संबंध याच्यातून खूप मोठा वाद चाललेला आपल्याला पाहता येतोय। केंद्र मध्ये भाजपचं सरकार आहे आणि या राज्यामध्ये वेगवेगळ्या राजकीय पक्षांचं सरकार आपल्याला पाहता येतं। मध्यंतरी आपण करंट अल्गोरिदम मध्ये राज्यपाला संदर्भात सुप्रीम कोर्टाने दिलेला ऐतिहासिक निर्णय पाहिलेला आहे। त्याच पार्श्वभूमीवर ही थोडंसं पुढचं आपल्याला राज्याने घेतलेला एक पुढची स्टेप पाहता येते। त्यासाठी काय केलंय पहा, तामिळनाडू सरकारने न्यायमूर्ती कुरियन जोसेफ ही समिती स्थापन केलेली आहे। नाव लक्षात ठेवा, कुरियन जोसेफ हे आहेत कुरियन जोसेफ। कुरियन जोसेफ जे आहेत हे सुप्रीम कोर्टाचे जज होते 2013 ते 18 या दरम्यान। त्याच्यानंतर हिमाचल प्रदेश हायकोर्टचे चीफ जस्टिस राहिलेले आहेत 2010 ते 13 दरम्यान आणि केरळ हायकोर्टाचे जज राहिलेले आहेत 2000 ते 2010 दरम्यान। ही त्यांची वैयक्तिक माहिती आहे। आपल्याला जर विचारला तर कुरियन जोसेफ यांच्यावर आपल्याला क्वेश्चन येणार आहे। या समितीवर पण आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, कारण जवळपास 50 वर्षानंतर अशी एखादी समिती स्थापन झालेली आपल्याला पाहता येते। आता ही समिती कशासाठी स्थापन केली ते पाहूयात। पहा, चेअरमन कोण आहेत, चेअरमनचं नाव लक्षात ठेवा, न्यायमूर्ती कुरियन जोसेफ। सदस्य कोण आहेत, इथं सदस्याचे पण नाव लक्षात ठेवायचे, कारण हे येणाऱ्या कालावधीमध्ये खूप जास्त महत्त्वाचा विषय होणार आहे केंद्र राज्य संबंधासंदर्भातला। अशोक वर्धन शेट्टी हे एक्स IAS आहेत तामिळनाडू सरकारचे मधले, आणि एम नागनाथन हे तामिळनाडू राज्य नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष आहेत। असे 2 सदस्य आहेत। पहा, पहिल्यांदा काय लक्षात ठेवायचंय, समितीचं नाव काय नाव आहे, न्यायमूर्ती कुरियन जोसेफ समिती। मग कुरियन जोसेफ कोण होते, तर सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश होते, हिमाचल प्रदेश हायकोर्टाचे चीफ जस्टिस होते आणि केरळचे जज राहिलेले आपल्याला पाहता येतात। या समितीचे सदस्य कोण आहेत, अशोक वर्धन शेट्टी आणि एम नागनाथन। पहिल्यांदा आपल्याला इथं क्वेश्चन येणार आहे। मग विचारलं जाईल की समिती कोणती आहे, कशा संदर्भातली आहे, तर केंद्र राज्य संबंधातली। कुणी स्थापन केली, तामिळनाडू सरकारने। पहिल्या स्लाइडवर आपल्यासाठी हे महत्त्वाचं आहे। आता आपल्याला प्रश्न इथं तयार होतात पहा, की ह्या समिती तामिळनाडू सरकारने कोणत्या उद्देशाने स्थापन केलेली आहे। पहिलं हेच वाक्य लक्षात ठेवायचं, राज्य स्वायत्तता सुनिश्चित करणे, ज्याला आपण स्टेट ऑटोनॉमी म्हणतो, राज्याला पूर्ण अधिकार असावेत। हे खूप मोठं किंवा बोल्ड स्टेप म्हणता येईल, की जे काही केंद्रातून राज्यानं आपल्या अधिकाराची मागणी करणं जे आहे त्याच्यासाठी हे पाहता येतं। दुसरा हेतू काय आहे, केंद्र आणि राज्य संबंधाचा सखोल अभ्यास करणं, जे आताचं केंद्र आणि राज्याचं रिलेशन आहे। मग यामध्ये आपल्याला पाहता येतं युनियन लिस्ट आहे, स्टेट लिस्ट आहे आणि कॉन्करंट लिस्ट आहे, आणि रेसिड्युअरी पॉवर जे उर्वरित अधिकार आहेत ते केंद्राकडे आपल्याला पाहता येतात। इवन बाकीच्या स्वरूपात सुद्धा हा खूपच वादाचा मुद्दा आहे, की आपला भारत नेमकं काय आहे, एक तर युनियन आहे का फेडरेशन आहे, ज्याला आपण युनियनला युनियन किंवा फेडरेशन म्हणजे संघ राज्य स्वरूपाचा पाहतो। संघ राज्य स्वरूप म्हटलं की तिथं राज्यांना सुद्धा चांगल्या प्रमाणात अधिकार आपल्याला पाहता येतात, आणि युनियन मध्ये मग आता हे स्वरूप जे आहे युनियनचं स्वरूप, कधी कधी ज्यावेळेस राष्ट्रीय आणीबाणी लागते किंवा राष्ट्रपती राजवट, आर्थिक आणीबाणी, यावेळेस सगळे अधिकार केंद्राकडे जात असतात। मग राज्याची स्वायत्तता त्यावेळेस धोक्यात येते, किंवा इतरही महत्त्वाच्या निर्णयाच्या बाबतीत राज्यांना दुय्यम स्थान मानलं जातं। वित्त आयोगाचा जो निधी असतो, वित्त आयोग जे काही फंड देतं त्याच्याबाबत असेल, आता GST संदर्भातला एक कायमच वाद चालू आहे, की राज्य वसूल करतायत आणि मग केंद्राला जास्त मिळतं। ह्या सगळ्या मुद्द्याचा अभ्यास करण्यासाठी आहे। या समितीला आणखी काय काम आहे, केंद्र सूची, इथं केंद्र सूची आहे, केंद्र सूची आणि समवर्ती सूचीतले काही विषय राज्य सूचीत हस्तांतरित करण्यात यावेत। लक्षात ठेवा, केंद्र सूची आणि समवर्ती सूचीतले काही विषय हे राज्य सूचित करावेत, म्हणजे राज्यांना अधिक अधिकार कसे मिळतील
याचा अभ्यास करण्यासाठी किंवा याची शिफारस करण्यासाठी ही समिती आहे. दुसरा हेतू आहे राज्याच्या कायदेशीर हक्काचं संरक्षण करणं, आणि त्यांनी ब्रॉड स्टेटमेंट केलेलं आहे केंद्र आणि राज्य यांच्यातले जे संबंध आहेत ते संबंध कसे सुधारतील यासाठी शिफारस करण्यासाठी ही समिती स्थापन केलेली आपल्याला पाहता येते. या समितीचे उद्देश लक्षात ठेवा. राज्याला स्वायत्तता ऑटोनॉमी सुनिश्चित करणं, हे खूप मोठी स्टेट असणार आहे की केंद्र दुय्यम राहणार आहे आणि मग राज्याला अधिक अधिकार कसे राहतील हे पाहण्याचा प्रयत्न आहे. याच्यापूर्वी प्रयत्न झालेले आहेत ते पण आपण पाहणार आहोत. त्यामुळे हे लक्षात ठेवा. हे तामिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत एम.के. स्टॅलिन. आता जे तामिळनाडू सरकारच्या बाबतीत जे 10 विधेयकं आहेत ते सुप्रीम कोर्टानं स्वतः मंजूर केलेले आपल्याला पाहता येतात. अतिशय ऐतिहासिक असा निर्णय दिलेला आहे. त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टानं त्याच्यात राष्ट्रपतीला सुद्धा विधेयकाबाबत निर्णय घेण्यासाठी 3 महिन्याची कालमर्यादा केलेली आहे. त्याच्यासाठी तो एक व्हिडिओ सुद्धा आपण करंट अल्गोरिदम मध्ये केलेला आहे, तो पण तुम्ही पाहू शकता, त्याच्यातून तुम्हाला क्लिअर होईल. एम.के. स्टॅलिन जे आहेत तामिळनाडूचे मुख्यमंत्री ते काय म्हणतायत, सध्या केंद्र सरकार काय करतंय, जे आरोग्य आहे किंवा विधी म्हणजे लॉ किंवा कायदा डिपार्टमेंट असेल, हे वित्तविषयी जे आहेत ना ते समोरचे सूचित समाविष्ट करण्याचा प्रयत्न करतंय. म्हणजे राज्याचे अधिकार जे कमी करायचा प्रयत्न करतंय असा आरोप तामिळनाडूचे मुख्यमंत्री करताना आपल्याला पाहता येतात. त्यांचं म्हणणं काय आहे, संघ राज्यामध्ये केंद्र आणि राज्यांना समान अधिकार असावेत, आणि त्या मागणीसाठी मग त्यांनी ही जोसेफ कुरियन समिती स्थापन केलेली आपल्याला पाहता येते. राज्यांच्या अधिकारावर केंद्र सरकार सातत्यपूर्ण आक्रमण करताना आपल्याला पाहता येते. मध्यंतरी त्यांच्या हिंदी भाषेच्या विषयावर सुद्धा त्यांच्यात वाद झालेले आपल्याला पाहता येतात. इव्हन याच्यापूर्वी सुद्धा आपण एक व्हिडिओ केलेला आहे की जे डिलिमिटेशन कमिशन असतं, ज्याला परिसीमन आयोग म्हणतो, जे काही साऊथच्या राज्याचे लोकसभेतलं प्रतिनिधित्व कमी होणार आहे त्या संदर्भातला तोही व्हिडिओ पाहू शकता. हे आपला तिसरा, या सिरीज मधला हा तिसरा व्हिडिओ आहे. त्यापूर्वी आपण परिसीमन आयोग केलेला आहे, राज्यपाला संदर्भातला सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय आणि आजचा हा संबंध केंद्र राज्य संबंध याच्या संदर्भातला व्हिडिओ आहे. यामधून तुम्हाला पूर्ण चित्र क्लिअर होणार आहे. आताचा जो आपण पाहिलं न्यायमूर्ती जोसेफ कुरियन समिती, याच्यावर आपल्याला करंटच्या अनुषंगाने प्रश्न येणार आहे. 1 लाइनर क्वेश्चन येऊ शकतो किंवा 3-4 स्टेटमेंट पण येऊ शकतात, ते आपण कव्हर केलेलं आहे. परंतु याच्यामध्ये आपल्याला पॉलिटी या टॉपिक मध्ये काही क्वेश्चन डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. याच्यापूर्वी पण विचारलेले आहेत. ते सगळे क्वेश्चन काय आहे, त्याचं बॅकग्राऊंड काय आहे हे आता आपण पाहणार आहोत. पहा, केंद्र राज्य संबंध हा जो मुद्दा आहे हा आपल्या सगळ्या परीक्षेसाठी महत्वाचा आहे. याच्या संदर्भातले जी तरतुदी आहेत कलम 245 ते 263 मध्ये पाहता येतात. याचा भाग किती आहे, 11. हे सगळं महत्वाचं आहे. त्याचं बायफर्केशन केलंय. केंद्र आणि राज्याचे कायदेशीर संबंध कलम 245 ते 255 मध्ये दिलेले आहेत. नंतर प्रशासकीय संबंध ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिलेशन कलम 256 ते 263 मध्ये दिलेले पाहता येतात. त्याच्यानंतर केंद्र राज्याचे वित्तीय संबंध कलम 264 ते 291, काही ठिकाणी 268 पण म्हटलेलं आहे, पण आपण ते 264 पासून कन्सिडर करतो, आणि याचा भाग आहे 12वा. या स्लाइड ही स्लाइड पूर्ण महत्वाची आहे. याचे आर्टिकल विचारले जातील, भाग विचारला जाईल. कायदेशीर संबंध, प्रशासकीय संबंध, वित्तीय संबंध, त्याचे आर्टिकल आणि भाग याच्यावर याच्यापूर्वी पण प्रिव्हियस क्वेश्चन आलेला आहे, पुन्हा यावर्षी येऊ शकतो, त्यासाठी हे महत्वाचं आहे. मग आता हा जो मुद्दा आलाय न्यायमूर्ती जोसेफ कुरियन समिती, मग ह्या समिती फक्त तेवढंच बघायचं का आपण, नाही, त्याचं बॅकग्राऊंड आपण तयार करून ठेवणं गरजेचं आहे. आपण म्हणतो ना एक्सपेक्टेड काय आहे बाबा, काय क्वेश्चन येऊ शकतो पॉलिटीमध्ये, मग पॉलिटी आणि करंट दोन्ही पण आपलं इथं कव्हर होताना तुम्हाला पाहायला मिळते. आता न्यायमूर्ती जोसेफ कुरियन समिती स्थापन झाली, हा झाला करंटचा मुद्दा. परंतु याच्यापूर्वी काय काय झालेलं आहे केंद्र राज्य संबंधासंदर्भातलं, त्या एकूण आपण 5 कमिट्या बघणार आहोत. त्यातल्या 3 डिटेलमध्ये पाहणार आहोत, 2 थोडक्यात पाहणार आहोत. पहा, राजमन्नार समिती, डॉक्टर पी.व्ही. राजमन्नार यांच्या अध्यक्षतेखाली तामिळनाडूनं 1969 ला एक समिती स्थापन केली होती. त्या समितीने आपला अहवाल 1971 दिलेला आहे. त्यावेळेस तामिळनाडूमध्ये डीएमकेचं सरकार होतं, आजही डीएमकेचं सरकार आहे, द्रविड मुन्नेत्र कझगम. ठीक आहे. आता तुम्ही मला कमेंट मध्ये हे सांगा, डीएमकेचं इलेक्शन सिम्बॉल काय आहे आणि डीएमके या पक्षाची स्थापना कधी झालेली आहे, कारण तो एक आपल्याला क्वेश्चन तयार होतो, लक्षात ठेवा, कमेंट मध्ये सांगा. आणि हा जो अहवाल आहे तो 16 एप्रिल 1974 ला राज्य विधिमंडळानं, तामिळनाडूच्या राज्य विधिमंडळानं स्वीकार केलेला आहे. त्याला यावर्षी 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत.
पुन्हा आपल्याला राजमन्नार समितीवर क्वेश्चन येऊ शकतो. आणि त्यावेळेचे मुख्यमंत्री होते यांचे एम के स्टॅलिन यांचे वडील जे आहेत करुणानिधी, ते आपल्याला त्यावेळेचे मुख्यमंत्री पाहता येतात. आणि या आयोगाला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं हे जोसेफ कुरियन समिती स्थापन केलेली आहे. पहा, म्हणजे पहा 50 वर्षापूर्वी सुद्धा तोच मुद्दा होता की केंद्राला जास्त अधिकार का राज्याला अधिकार, आणि आज 50 वर्ष पूर्ण होत आहेत, पुन्हा तोच मुद्दा. तामिळनाडू सरकारच पुन्हा आपल्याला एक कमिटी स्थापन करताना पाहता येत आहे. ठीक आहे, पहिल्यांदा लक्षात ठेवा, आयोग कधी स्थापन झालाय, अहवाल कधी दिलाय, स्वीकारलाय कधी, कोणी स्थापन केलाय, तामिळनाडूने डीएमके, मुख्यमंत्री कोण होते, एम करुणानिधी. आता याचे सदस्य कोण आहेत पहा, डॉक्टर लक्ष्मण स्वामी मुदलियार आणि पी.सी. चंद्रा रेड्डी हे 2 सदस्य होते. याचा उद्देश काय होता, तर राज्यांना संपूर्ण स्वायत्तता, इथं तर आपण स्वायत्तता पूर्ण बघितलेली नाही, आता जी जोसेफ कुरियन समिती आहे संपूर्ण स्वायत्तता दिली म्हणजे केंद्रातला अधिकारच कमी झालेला आपल्याला पाहता येतोय. आणि संविधानात दुरुस्ती करावी या अनुषंगानं राज्यांना पूर्ण स्वायत्तता कशी देता येईल या अनुषंगानं संविधानात दुरुस्ती करण्यासाठी, शिफारस करण्यासाठी ही समिती स्थापन केलेली आपल्याला पाहता येते. आता या समितीच्या शिफारसीवर आपल्याला क्वेश्चन आहेत. ठीक आहे, पहा आता पी.व्ही. राजमन्नार समितीनं आपल्याला काय काय शिफारसी केलेल्या आहेत, सगळ्या महत्वाच्या शिफारसी इथे घेतलेल्या आहेत. तुम्हाला या शिफारसी सुद्धा पाठ करणं गरजेचं आहे, कारण राज्यांना स्वायत्तता देणं म्हणजे नेमकं काय हे शिफारसीशिवाय कळणार नाही. त्यामुळे शिफारसी महत्वाच्या आहेत, लक्षात ठेवा. 1. आंतरराज्य परिषद स्थापन करावी. पहा, ही समिती 1969 ची आहे, त्यांनी अहवाल 71 ला दिलेला आहे. आणि आंतरराज्य समिती कधी स्थापन झालेली आहे ते पण तुम्ही, आंतरराज्य परिषद ते पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. एक वित्त आयोग आहे, जो वित्त आयोग कायमस्वरूपी संस्था स्थापन करावी ही शिफारस केलेली आपल्याला पाहता येते. नियोजन आयोग रद्द करावा आणि त्याला वैधानिक स्वरूप द्यावं. आता नियोजन आयोग तर रद्दच झालेला आहे, परंतु नियोजन आयोग आताचं जे स्वरूप आहे ते नकोय, तर त्याला एक स्टॅच्युटरी म्हणजे कायदा करून ती संस्था स्थापन करावी, म्हणजे त्याला अधिक अधिकार मिळतील हे सांगण्याचं आहे. त्याच्यानंतर कलम 356, 357, 365 रद्द करावेत. ठीक आहे, पुढे पहा, हा मुद्दा महत्वाचा आहे. 5वा, जे राज्य सरकारमधले मंत्री आहेत, मुख्यमंत्री असतील, कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, हे महाराष्ट्र संदर्भातले किंवा कुठल्या राज्यातले हे जे मंत्री आहेत ते सध्या राज्यपालाच्या मर्जीनुसार पदावर असतात. केंद्रातले मंत्री सुद्धा वैयक्तिकरित्या राष्ट्रपतीला आणि राज्याच्या बाबतीत राज्यपालाला जबाबदार असतात. तर ही तरतूद रद्द करण्यात यावी. याचा काय तोटा होतो की केंद्र सरकार, सपोज आज केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे आणि ते जे काही राज्यपाल नेमणार आहेत, आता तामिळनाडूचे राज्यपाल जे रवी म्हणून आहेत, आर.एन. रवी, ते काय करू शकतात, एखाद्या मंत्र्याला डायरेक्ट पदावरून काढू शकतात, कारण मंत्री राज्यपालाच्या मर्जीनुसार आहेत. याच्यामुळं त्या राज्याची स्वायत्तता आहे किंवा त्या राजकीय पक्षाच्या अस्तित्वामध्ये इंटरफेअर होतो किंवा सरकारच्या कामामध्ये इंटरफेअर होऊ शकतो आणि त्यामुळं केंद्र राज्य संबंध बिघडू शकतात. असं होऊ नये म्हणून जे काही आता राज्याचे मंत्री राज्यपालाच्या मर्जीनुसार पदावर आहेत ही तरतूद रद्द करण्यात यावी. केंद्र आणि राज्य समवर्ती सूचीतले काही विषय राज्य सूचीत ट्रान्सफर करावे. उर्वरित अधिकार जे आहेत, रेसिड्युअरी पॉवर, याचा आर्टिकल 248 आहे, हे राज्यांना द्यावेत. अखिल भारतीय सेवा जे ऑल इंडिया सर्व्हिसेस आहेत, IAS, IPS आणि इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस, या 3 ऑल इंडिया सर्व्हिसेस आहेत, त्या रद्द कराव्यात. साहजिकच आहे, ह्या सगळ्या शिफारशीमुळे राज्यांना अधिक स्वायत्तता मिळणार होती, केंद्राचे अधिकार कमी होते, म्हणून केंद्र सरकारनं या सगळ्या मागण्या अमान्य केलेल्या आपल्याला पाहता येतात. आपण काय बघितलं की राज्यांना संपूर्ण स्वायत्तता मिळावी म्हणून ही समिती शिफारस करणार आहे. मग संपूर्ण स्वायत्तता कशी मिळणार आहे, तर या सगळ्या 8 शिफारशी आहेत, याच्यामुळं राज्याला अधिक अधिकार मिळणार आपल्याला पाहता येतात. त्यामुळे ह्या शिफारशी 8च्या 8 शिफारशी महत्वाच्या आहेत आणि केंद्राची त्यातली भूमिका, केंद्राने सर्व मागण्या अमान्य केलेल्या पाहता येतात. कोणतंही सरकार आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेणार नाही, त्या प्रकारचं हे पाहता येतं. आता पुढचा एक ठराव आहे आनंदपूर साहेब ठराव. हा 1973 ला पंजाबच्या सरकारनं, त्यावेळेस अकाली दल या पक्षाचं सरकार होतं, त्या अकाली दल या पक्षानं हा ठराव केलेला आहे. पुन्हा हा ठराव, आज मी तुम्हाला 3 आयोग सांगणार आहे, एक राजमन्नार कमिशन, आनंदपूर साहेब ठराव आणि वेस्ट बेंगॉल मेमोरंडम. हे तिन्ही पण आहेत वेगवेगळ्या राज्य सरकारने स्थापन केलेले आहेत. जे आयोग राज्य सरकारनं स्थापन केलेले आहेत, साहजिकच ते राज्यांना झुकतं माप देणार आहेत आणि केंद्राचे अधिकार कमी करण्याकडे त्यांचा भर असणार आहे. मग
लक्षात काय ठेवायचं, केंद्र सरकार अशा मागण्या कधीही मान्य करणार नाही. पहा, आनंदपूर साहेब ठरावामध्ये काय मागण्या केलेल्या आहेत, केंद्र सरकारकडे फक्त कोणते विषय असावेत, संरक्षण, परराष्ट्र संबंध, दळणवळण आणि चलन, हे 4च विषय केंद्राकडे असावेत. बाकी सर्व अधिकार हे राज्याकडे असावेत. याचा अर्थ पुन्हा तोच होतो, राज्यांना स्वायत्तता मिळाली आपल्याला पाहता येते. सर्व उर्वरित अधिकार राज्याला द्यावेत. त्याच्यानंतर संविधान खऱ्या अर्थानं संघराज्य स्वरूपाचं व्हावं. जे आज आपण युनियन म्हणतो, इंडियन युनियन जे म्हणतो, युनियनच्या ऐवजी फेडरेशन हा शब्द यावा. भारतीय संविधानामध्ये कुठेही फेडरेशन हा शब्द वापरलेला नाही, हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे. सर्व राज्यांना समान प्रतिनिधित्व मिळावं आणि समान अधिकार असावेत, हे सुद्धा आनंदपूर साहेब ठरावामध्ये केलेली मागणी आपल्याला पाहता येते. साहजिकच केंद्र सरकार याच्याकडे दुर्लक्ष केलेलं पाहता येतं किंवा मागण्या अमान्य केलेल्या पाहता येतात. पण आता आपल्याला कन्फ्युजन होणार आहे की राजमन्नार समितीने काय काय शिफारशी केलेल्या आहेत, आनंदपूर साहेब ठरावाने काय काय शिफारशी केलेल्या आहेत. याच्यात आपल्याला डायरेक्ट शिफारशी विचारणार आहेत की केंद्र राज्य संबंधासंदर्भात राजमन्नार समितीने खालीलपैकी कोणती शिफारस केलेली आहे, किंवा आनंदपूर साहेब ठरावामध्ये कुठली मागणी केलेली आहे. किंवा पुढचं जे आहे वेस्ट बेंगॉल मेमोरंडम, जे पश्चिम बंगाल सरकार आहे त्यांनी 1977ला, त्यावेळेस कम्युनिस्ट पक्षाचं सरकार होतं तिथं, त्यांनी ह्या काही मागण्या केलेल्या आपल्याला पाहता येतात. ह्या पण मागण्या महत्वाच्या आहेत. त्यातल्या 1-2 जरा वेगळ्या आहेत, त्या पण आपण पाहूया. युनियन ऐवजी संघराज्य हा शब्द वापरावा, ज्याला आपण फेडरेशन म्हणतो. ठीक आहे. मग सगळ्यांचा विरोध, तिन्ही कमिट्या ज्या पाहिल्या आपण, तिन्ही कमिट्या युनियन नकोय आम्हाला, तर फेडरेशन असावं, फेडरेशन मध्ये राज्यांना समान अधिकार आहेत. आता अमेरिकेच्या बाबतीत जर पाहिलं तर अमेरिकेच्या बाबतीत अमेरिकेचं सरकार जे आहे ते युनियन लिस्ट मध्ये कायदे करतं आणि तिथले राज्य सरकार जे आहेत स्टेट लिस्ट मध्ये कायदे करताना आपल्याला पाहता येतात. तिथं जवळपास राज्यांना समान अधिकार आहे. तिथल्या राज्यसभेमध्ये सुद्धा अमेरिकेमध्ये 50 राज्य आहेत आणि 50 राज्यामध्ये प्रत्येकी 2 असे 100 सदस्य तिथल्या सिनेटमध्ये म्हणजे आपल्या भाषेत राज्यसभेमध्ये पाहता येतात. त्या प्रकारचं असावं हे म्हटलेलं आहे. पुढचं, केंद्र सरकारकडे फक्त संरक्षण, परराष्ट्र संबंध, चलन, दळणवळण आणि आर्थिक समन्वय हा मुद्दा नवा आहे, हे अधिकार असावेत. बाकी सगळे अधिकार राज्याकडे असावेत, ही मागणी केलेली पाहता येते. उर्वरित अधिकार जे रेसिड्युअरी पॉवर आहेत आता केंद्राकडे आहेत, ते आपल्याला पाहता येतात. नंतर ते राज्याकडे द्यावेत अशी त्यांनी मागणी केलेली आहे. कलम 356, 357, 360 रद्द करावेत. त्याच्यानंतर हा मुद्दा, 5वा मुद्दा महत्वाचा आहे. मी म्हटलं ना 2-3 मुद्दे जरा नवीन आहेत. तर नवीन राज्य निर्मिती करताना किंवा आहे त्या राज्याची पुनर्रचना करताना राज्याची संमती बंधनकारक असावी, हे समिती वेस्ट बेंगॉल मेमोरंडमने म्हटलेलं आहे. आता पहा, आर्टिकल 2 आणि आर्टिकल 3 हे नवीन राज्य निर्मिती संदर्भातले आहेत. त्यातला आर्टिकल 3 जे आहेत ते अस्तित्वात असणाऱ्या राज्यामधून नवीन राज्य निर्मिती करण्यासंदर्भातला आहे. उदाहरणार्थ महाराष्ट्रातून वेगळा विदर्भ होणं किंवा आंध्र प्रदेशमधून तेलंगणा वेगळं राज्य तयार होणं किंवा जम्मू काश्मीर हे राज्य आहे त्याचा केंद्रशासित प्रदेश करणं, याबाबत पूर्ण अधिकार संसदेला आहेत. असं नेहमी म्हटलं जातं, आपल्या संसदेला भारताचा राजकीय नकाशा बदलण्याचा पूर्ण अधिकार आहे. तिथं राज्य सरकार काहीही करू शकत नाही. तर त्यांचं म्हणणं आहे की राज्यांची संमती असल्याशिवाय राजकीय नकाशा बदलता येऊ नये किंवा राज्याचं विभाजन करता येऊ नये, राज्याचं नाव बदलता येऊ नये. आता पहा, पश्चिम बंगाल म्हणतंय आमचं नाव बांगला करा. त्यांनी ठराव केला, तो ठराव करून केंद्र सरकारकडे पाठवला. केंद्र सरकार जेव्हा मंजूर करेल तेव्हा ते नाव बदलणार आहे. किंवा केरळ सरकारने विनंती केलेली आहे, त्यांच्या विधानसभेने ठराव करून पाठवलेला आहे, आमचं नाव केरळ ऐवजी केरळम करा. पण केरळ सरकारला स्वतःचं नाव बदलण्याचा सुद्धा अधिकार नाहीये कुठल्याही राज्याला. म्हणा, केंद्र सरकार ज्यावेळेस त्याला मान्यता देईल तेव्हा त्याला राज्यात बदलता करता येणार आहे. आर्टिकल 3 जे आहे ते डिटेलपणे तुम्ही पाहू शकता. महसूल, जो सगळा महसूल येतो त्याच्यातला 75% महसूल राज्यांना द्यावा, वेस्ट बेंगॉल मेमोरंडम म्हणते. कारण जर ऍक्च्युअली काम राज्य सरकार करणार आहेत तर त्याचा अधिकार राज्यांनाच द्यावा. 7वा मुद्दा खूप महत्वाचा आहे, राज्यसभा आणि लोकसभेला समान अधिकार असावेत. आता जर आपण पाहिलं तर लोकसभा डॉमिनंट आहे. ठीक आहे, आपले जे द्विगृही सदन आहे लोकसभा आणि राज्यसभा, राष्ट्रपती मिळून आपली संसद तयार होते आणि सर्वाधिक अधिकार आपल्याकडे लोकसभेला आहेत. पण वेस्ट बेंगॉल मेमोरंडम काय म्हणतंय, राज्यसभा आणि लोकसभेला समान अधिकार असावेत. त्याच्यानंतर 8वा मुद्दा पहा, 5वा आणि 7वा मुद्दा वेगळे आहेत, त्यामुळे हे जास्त करून लक्षात ठेवा या बाबतीतले.
फक्त केंद्र आणि राज्य सेवा असाव्यात, म्हणजे आजच्या भाषेत UPSC आणि SPSC आपलं MPSC असाव्यात. अखिल भारतीय सेवा रद्द कराव्यात. तिन्ही समित्या जर बघितल्या तर तिन्ही समित्याची एकच मागणी आहे, ऑल इंडिया सर्व्हिसेस अबॉलिश कराव्यात, रद्द कराव्यात. ठीक आहे. साहजिकच केंद्र सरकारने या मागण्या अमान्य केलेल्या आपल्याला पाहता येतात. अशा प्रकारे तामिळनाडू सरकारने जी जोसेफ कुरियन समिती स्थापन केलेली आहे त्या समितीच्या पार्श्वभूमीवर आपल्याला करंटला क्वेश्चन येईल आणि नंतर हे ते 3 ठराव आहेत, राजमन्नार समिती, वेस्ट बेंगॉल मेमोरेंडम आणि आनंदपूर साहेब ठराव, याच्यावर आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. म्हणून मी ते सगळं डिटेलमध्ये घेतलेलं आहे. आता आपण 3 आयोग बघितले आणि जोसेफ कुरियन समिती आहे असे 4 आयोग बघितले जे राज्य सरकारने स्थापन केलेले आहेत. केंद्र सरकारने 2 आयोग स्थापन केलेले आहेत. त्यातला एक तर आयोगाचा खूपच आवडता आहे, सरकारिया कमिशन, आणि नंतर मदन मोहन पुंची समिती जी आहे ती. हे 2 केंद्र सरकारने स्थापन केले आहेत. आताचे 4 हे राज्य सरकारने स्थापन केलेले आहेत. त्यातलं फक्त मी इथं थोडंसं ओळख करून देतो कारण हे डिटेल घेणं खूपच वेळ आहे. जर तुम्हाला वाटत असेल की सरकारिया कमिशनवर मी सेपरेट व्हिडिओ करावा तसं मला कमेंटमध्ये सांगा, आपण तो करूयात. आणि पुंची कमिशनवर सेपरेट व्हिडिओ करा तेही मला कमेंटमध्ये सांगा, मग त्या हिशोबाने मी ते व्हिडिओ करेल. कारण प्रत्येक दोन्ही याच्यावर वेगवेगळा व्हिडिओ तयार करावा लागणार आहे, कारण दोन्ही याच्यावर आयोग वारंवार क्वेश्चन विचारतं, महत्वाचे आहेत. सरकारी आयोग पहा, 9 जून 1983 ला म्हणजे त्यावेळेस PM इंदिरा गांधी होत्या, स्थापन झालेला आहे. त्यांनी 27 ऑक्टोबर 1987 ला PM राजीव गांधीकडे अहवाल दिलेला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने ही समिती स्थापन केलेली आहे. जानेवारी 1988 मध्ये याचा अहवाल स्वीकार केलेला आपल्याला पाहता येतो. सरकारिया कमिशन जे आहे त्यांनी एकूण 247 शिफारशी केलेल्या होत्या आणि त्यातल्या 180 चा स्वीकार केलेला आपल्याला पाहता येतो. RS सरकारिया हे त्याचे चेअरमन होते. आता इथं सदस्य हा डायरेक्ट PYQ आहे, याच्यावर क्वेश्चन विचारले जातात आपल्याला. सदस्य पहा, B शिवरामन, SR सेन हे 2 सदस्य आहेत आणि सदस्य सचिव जे आहेत रामा सुब्रमण्यम आहेत. त्यामुळं ह्या तिघांचे नावं पण लक्षात ठेवा. आता सरकारी आयोग आहे त्या आयोगाचं एक वाक्य खूपच गाजलेलं आहे. या केंद्र राज्य संबंधाच्या पार्श्वभूमीवर ते मुद्दाम सांगतो. जर केंद्र सरकारला अधिक अधिकार दिले तर केंद्र सरकारला रक्तदाब होईल, ब्लड प्रेशर होईल, कारण त्याच्याकडे कामाचा लोड राहणार आहे. आणि त्याचा दुसरा परिणाम काय होणार आहे, साइड इफेक्ट, राज्य सरकारला रक्तक्षय ज्याला आपण ॲनिमिया म्हणतो, ॲनिमिया होणार आहे. हे केंद्र राज्य संबंधासंदर्भातलं हे सरकारी कमिशनचं वाक्य हे आपल्याला विचारलं जाऊ शकतं, म्हणून हे इथं मुद्दाम घेतलेलं आहे. जर अतिकेंद्रीकरण केलं तर केंद्र सरकारला रक्तदाब होईल आणि त्याचा साइड इफेक्ट राज्य सरकारला काहीच अधिकार राहणार नाही, म्हणजे ते वीक पडल, रक्तक्षय होईल किंवा ॲनिमिया होईल. इथं मुद्दाम सरकारी कमिशनची थोडक्यातच माहिती घेतलेली आहे, बेसिक माहिती घेतलेली आहे. सरकारी कमिशनवर डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर तसं मला कमेंटमध्ये सांगा, मी तो तयार करेल. आता पुढचा आहे पुंची आयोग. मदन मोहन पुंची जे आहेत ते, या आयोगाची स्थापना 2007 ला झालेली आहे. त्यांनी अहवाल 2010 ला दिलेला पाहता येतो. मदन मोहन पुंची जे आहेत ते भारताचे माजी सरन्यायाधीश आपल्याला पाहता येतात. याचे सदस्य पहा, 4 सदस्य आहेत. धीरेंद्र सिंग, VK दुग्गल, NR माधव मेनन. नंतर चौथे जे सदस्य आहेत अमरेश बागची होते, नंतर काही काळ ते कंटिन्यू राहिले नाहीत. त्यांच्यानंतर अमरेश बागचीच्या जागेवर विजय शंकर आलेले आपल्याला पाहता येतात. मदन मोहन पुंची समितीनं सहकारी संघराज्य, कोऑपरेटिव्ह फेडरलिझम ही संकल्पना वापरलेली आहे किंवा शिफारस केलेली आपल्याला पाहता येते. या समितीने एकूण 310 शिफारशी केलेल्या आपल्याला पाहता येतात. अशा प्रकारे केंद्र राज्य संबंधासंदर्भातलं आपण सर्व डिटेल जे तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतात असा सगळा कंटेंट कव्हर केलेला आहे. फक्त आपण इथं सरकारी कमिशन आणि पुंची कमिशन डिटेल पाहिलेलं नाही, कारण त्याच्यात दोन्ही याच्यावर सेपरेटली व्हिडिओ होऊ शकतात. तुम्हाला जर अपेक्षा असेल तशी तर ते नक्की सांगा, मी आनंदाने त्याच्या व्हिडिओ तयार करेन. ही आपली पॉलिटीची PYQ अल्गोरिदम आहे, जे राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे त्यामध्ये 2013 ते 2024 चे एकूण 12 पेपर आहेत. त्या 12 पेपर मधले 163 प्लस प्रश्न अतिशय डिटेलपणे तिथं कव्हर केलेले आहेत. त्यामध्ये करंटचे टॉपिक कव्हर केलेले आहेत, एक्सपेक्टेड एरिया सांगितलेला आहे, काही निमॉनिक ट्रिक्स सांगितलेल्या तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आणि ओव्हरऑल या चॅप्टरची तुमची रिव्हिजन कशी होईल हे पण इथं सांगितलेलं आहे. ही बॅच तुम्हाला एज्युकल्चरच्या ऍपवर उपलब्ध आहे. खाली नंबर दिलेले आहेत. तुम्हाला काही अडचण असेल तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, आपण त्या संदर्भातलं बोलूया. चालेल, मग आजच्या व्हिडिओ मध्ये आज आपण इथं थांबूया. थँक्यू.